पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आम्ही भस्म झालो नाही ही केवळ तुझी दया आणि तुझी कृपा आहे। तुझ्या उपस्थिती जवळ येण्याची आमची लायकीच नव्हती, आमची पात्रता नव्हती। आम्ही परराष्ट्रीय, तुझ्यापासून अत्यंत दूर असणारे असे लोक होतो। इस्रायलात आमची कसली गणना होणार देवा, आम्ही शून्यवत मातीसारखे होतो। पण प्रभू येशू 2000 वर्षापूर्वी तू आमच्यासाठी रक्त सांडलास आणि जे परकीय परराष्ट्रीय दूरचे होतो ते ख्रिस्ताच्या रक्ताने आता आम्ही जवळचे झालो आहोत, देवाच्या परिवाराचा भाग झाले आहोत, राजकीय याजकगण झाले आहोत, देवाचे पुत्र आणि कन्या झाले आहोत, जगाचा प्रकाश झाले आहोत। आता आम्ही आशीर्वादित झाले आहोत, आता आम्ही आरोग्य प्राप्त करणारे झालो आहोत, आता आम्ही उद्धारलेले झाले आहोत, आता आमचं जीवन सामर्थ्याने भरलेलं आहे, आता आमचं जीवन प्रभूच्या रक्ताने धुतलं गेलं आहे, आता आम्ही जिवंत देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत। प्रभू तुला धन्यवाद देतो। आज प्रभू परमेश्वरा या सुंदर प्रसंगी तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो देवा। अशी वचनाद्वारे भेट घे देवा, अशा गोष्टी कानी पडू दे ज्या आम्ही कधी ऐकल्याच नव्हत्या, कारण तुझं वचन रोज नाविन्याने आमच्याकडे येतं। पवित्र आत्मा प्रत्येकाच्या हृदयाची पकड घे आणि आजच्या प्रार्थनेत असं कर देवा, तुला भविष्यवाणीने बोलायचंय तू बोल, तुला आरोग्य द्यायचंय तू दे, तुला जे करायचंय ते कर, कारण ही पास्टर विकासची नाही, ही साक्षात जिवंत देवाची सभा आहे। प्रभू तुझा गौरव होऊ दे राजा, तुझं नाव उंचावलं जाऊ दे। धन्यवाद येशू। लोक ज्यावेळेस वचन ऐकताना इकडं पाहतील त्यांना पास्टर डॉक्टर विकास नको दिसू देऊ, त्यांना साक्षात येशू तुझं दर्शन इथं होऊ दे। तुझ्या सामर्थ्याने भर, अद्भुत कार्य कर आणि प्रभू तुझं नाव उंचवलं जाऊ दे। आम्ही इथं प्रार्थनेत असतानाच घरादारातली सगळी बंधनं निघून जाऊ दे। आम्ही इथं असतानाच बाहेर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जाऊ देत। आम्ही इथं असताना कोर्ट केसेस नील होऊ दे। आम्ही इथं असतानाच बाहेरच्या जगात घडामोडी घडू दे। प्रभू तुला धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकली। आज आमचा विश्वास आहे ओठ माझे पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे। तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आमची भेट घे। येथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो। ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक। आमेन आमेन आमेन। या आपण बसूया। दानिएल याचा 2रा अध्याय आणि 21वे वचन आपण वाचूया। तोच प्रसंग व समय बदलतो, तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करीतो, तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो। जिवंत देवाचं पवित्र वचन आज आपल्यासाठी आहे की परमेश्वर प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे। आमेन। प्रसंग बदलणारा देव आहे, समय बदलणारा देव आहे आणि तो राजांना स्थानापन्न किंवा स्थानभ्रष्ट करणारा परमेश्वर आहे। आता हे दानिएलचं पुस्तक लिहिणारा देवाचा सेवक दानिएल जो आहे त्याने त्याच्या जीवन क्रमामध्ये फार भयंकर अशा घटना पाहिलेल्या आहेत आणि त्या घटनांमधून जात असताना सुरुवात तर अशी झाली की तो यरूशलेमेत आहे, बाबेलचा राजा आक्रमण करतो त्याला आणि अनेक लोकांना बंदिवान करून आपल्या देशाला घेऊन जातो। दानिएल ज्या वेळेस त्या नबुखदनेसर राजाच्या प्रदेशामध्ये गुलाम म्हणून गेला, प्रियांनो, जाताना तो गुलाम म्हणून तिथं गेला, पण तिथं सुद्धा परमेश्वराने दानिएलाला उंच केलेलं आहे। देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या जीवनातील कठीण प्रसंगामध्ये आम्ही ज्यावेळेस टिकून राहतो, ज्यावेळेस आमच्या जीवनातील अडीअडचणीमध्ये आम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवत नाही, आमच्या जीवनातली सगळी स्थिती परमेश्वर बदलायला सुरुवात करतो। आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत अलौकिक आणि महान कार्य करायला सुरुवात करतो। बोलो येशू मसीह की। आता या दानिएलच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की राजाला स्वप्न पडलंय
आणि त्या राजाच्या स्वप्नामध्ये राजाने काही विशेष गोष्टी पाहिलेल्या आहेत. सगळ्यांनी म्हणा विशेष गोष्टी. बायबलचं वचन सांगतं की त्या नबुकदनेसर राजाला स्वप्न पडलं. आता नबुकदनेसर राजाला जेव्हा स्वप्न पडलं त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक तिथं हुशार लोक राजाच्या दरबारात होते. परंतु त्या हुशार लोकांपैकी, त्या ज्ञानी लोकांपैकी, स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्या लोकांपैकी कोणालाही स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. आणि मग जे काम कोणाला जमत नाही, ऐकलं का तुम्ही, जे काम कोणाला जमत नाही ते काम पवित्र आत्मा प्राप्त केलेला व्यक्ती करू शकतो. आणि त्या पूर्ण देशात एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे दानिएल. सगळ्यांनी म्हणा दानिएल. दानिएल त्या ठिकाणी त्याला घेऊन येण्यात आलं. आणि ज्यावेळेस दानिएल राजा पुढे उभा राहतो, दानिएल त्या राजाला स्वप्नाचा अर्थ सांगतो की त्या स्वप्नामध्ये राजाला एक पुतळा दिसला. काय दिसला? पुतळा दिसला. त्या पुतळ्याचं डोकं जे आहे, शिर सोन्याचं आहे. शिर कसलं आहे? सोन्याचं आहे. त्याचे हात, छाती ही चांदीची आहे. पोट, कंबर पितळेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी या दानिएलाच्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, या राजाच्या स्वप्नामध्ये त्याची जी पावलं आहेत, पाय जे आहेत ते लोखंडी आणि पावलं जी आहेत ते लोखंड आणि माती मिश्रित आहे, असा एक पुतळा राजाने स्वप्नात पाहिला. पण राजाला काही कळेना. आता त्या स्वप्नात राजा पाहतो की एक पाषाण, एक मोठा दगड वरून आला आणि तो पायावरती पडला. कुणाच्या? पुतळ्याच्या. दानिएलाच्या नाही, राजाच्या नाही. हालेलुया. त्या पुतळ्याच्या पायावरती पडला आणि पुतळ्याची पूर्ण सगळे तुकडे होऊन गेले आणि पुतळा पूर्ण ढासळला. बोलो येशू मसीह की. आणि जो दगड वरून आला होता तो पाषाण मोठा 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 होत गेला आणि अख्खी पृथ्वी त्याने व्यापून टाकली. देवाच्या प्रिय लोकांनो, या स्वप्नाचा अर्थ कुणाला सांगता आला नाही, तो अर्थ दानिएलाने सांगितला. आणि तो अर्थ त्याने सांगितला की जे शीर आहे ते स्वतः नबुकदनेसर राजा, बाबेलचा जो राजा, तो शीर तू आहेस. जे हात आणि छाती आहे ते मेदी पारशी लोकांचं राज्य आहे. त्याच्यानंतर जे पितळेचं राज्य आहे ते म्हणजे ग्रीसचं राज्य आहे. त्याच्यानंतर लोखंडाचं राज्य, पायाचं जे लोखंड आहे त्याचं राज्य आहे ते रोमन राज्य आहे. आणि जे सगळ्यात शेवटचं राज्य आहे ते मिक्स झालेलं राज्य आहे. बोलो येशू मसीह की. आता सध्या मिक्स राज्य चालू आहे सगळीकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज कोण मुख्यमंत्री आहे, उद्या कोण असेल सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर असं चाललेलं आहे. आज कोण कुठल्या पदावर आहे, उद्या कुठं असेल सांगता येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आता या संपूर्ण दृष्टांतामध्ये एक राजा येतो, तो जातो, दुसरा राजा येतो, असा त्याचा अर्थ आहे. परंतु ज्यावेळी तो शेवटचा पाषाण आला, त्या पाषाणाने अख्खं जग व्यापून टाकलं. ते पाषाण म्हणजे जिवंत देवाचं राज्य आहे. जेव्हा देवाचं राज्य येईल त्यावेळी जगातलं प्रत्येक राज्य संपण्यात येईल. या जगामध्ये माझ्या देवापुढं कोणताही राजा उभा राहू शकणार नाही. जो परात्पर देव तुमचा आणि माझा आहे तोच या जगाचा राजा आहे. बोलो येशू मसीह की. त्या परमेश्वरापुढं, त्या जिवंत देवापुढं, त्या येशूपुढं, पवित्र आत्म्यापुढं काही चालणार नाही. आणि जी तुम्ही प्रार्थना करता, तुझे राज्य येवो, ती प्रार्थना ऐकण्यात येणार. संपूर्ण जगात ते राज्य येणार. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या पाषाणाने सगळं जग व्यापून टाकलं. सुंदर दृष्टांत आहे, सखोल दृष्टांत आहे. पण आपण आता त्या दिवसांमध्ये जगत आहोत. हालेलुया. तुम्ही आणि मी अलौकिक गोष्टींचा अनुभव घेणार आहोत. बोलो येशू मसीह की. शेवटच्या काळामध्ये आम्ही आहोत. हे राज्य बदलत असताना वेगवेगळे राजे त्याच्या जीवनामध्ये, तो हा राजा येतो, तो राजा येतो, हे पाहत असताना तो देवाकडं एक धन्यवाद देऊन तो म्हणतो की परमेश्वर वेळ प्रसंग बदलणारा देव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. शेजारच्याला सांगा, परमेश्वराने माझा टाइम बदलला आहे. परमेश्वराने माझी वेळ बदलली आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा,
मला चांगले दिवस कोण दाखवेल, कोण माझा समय बदलणार आहे? तो परमेश्वरच आहे जो आमचा समय बदलतो. जो दावीद रानावनामध्ये एक साधा मेंढपाळ म्हणून राहत होता, एक समय आला की परमेश्वराने त्याला राजा बनवलं. प्रियांनो, परमेश्वर आमचा समय बदलणारा देव आहे. तुम्हाला तुमच्या दुःखात राहण्याचा कंटाळा आला आहे का? तुमच्या यातनेमध्ये, तुमच्या त्रासामध्ये तुम्ही त्रस्त झाले आहात का? आजचा वेळ तुमच्यासाठी आहे. आज नंतर तुमचा वेळ बदलायला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. आज नंतर तुमच्या आशीर्वादाची सुरुवात झालेली आहे. एकदा आमची येशूची भेट झाली, आमचं जीवन आशीर्वादित झालंच म्हणून समजा. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये आपण पाहतो की शौलाचा अभिषेक करण्यात आला, जुन्या करारातला शौल. आणि ज्यावेळेस त्याचा अभिषेक केला तर परमेश्वराचा सेवक शमूएल याला परमेश्वराने पाठवला अभिषेक करण्यासाठी. एकाच देवाच्या सेवकाने 2 राजांचा अभिषेक केला. एक म्हणजे शौलाचा आणि दुसरा राजा कोण होता? दाविदाचा अभिषेक केला. या ठिकाणी पहिले शमूएल 10वा अध्याय 1ल्या वचनात सांगितल्याप्रमाणे शमूएलाचा अभिषेक आहे. आणि पहिले शमूएल 16वा अध्याय 13व्या वचनामध्ये दाविदाचा अभिषेक आहे. 2 राजांना वेगवेगळ्या टायमिंगमध्ये या देवाच्या सेवकाने अभिषेक केलेला आहे. पहिला कोणाला केला? मी म्हटलं शौलाला. पहिला राजा कोण? इस्रायलचा शौल. दुसरा राजा कोण? दावीद. पहिला अभिषेक कोणाला केला? शौलाला. दुसरा अभिषेक कोणाला केला? दाविदाला. सगळ्यांना कळालं? प्रभूला धन्यवाद. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पण या 2 वचनामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. शौलाचा अभिषेक होत असताना दाविदाने नंतर अभिषेक केला, पण शौलाचा अभिषेक होत असताना शमूएलाने मातीच्या कुप्पीमध्ये तेल घेतलं. कशामध्ये तेल घेतलं? मातीच्या कुप्पीमध्ये तेल घेतलं आणि शौलाचा अभिषेक केला. पण दाविदाचा अभिषेक करताना मातीची कुप्पी घेतली नाही, जनावराचं शिंग घेतलं आणि त्या शिंगात तेल ओतून त्याने अभिषेक केला. फरक आहे दोन्ही अभिषेकांमध्ये, फरक आहे. एक कुप्पीमधल्या तेलाचा आहे, एक दुसरा शिंगामधल्या तेलाचा आहे. पहिला जो अभिषेक आहे प्रियांनो, पहिला जो राजा आहे त्याला कुप्पीतल्या, मातीच्या कुप्पीतल्या तेलाने अभिषेक केला. देवाच्या प्रिय लोकांनो, कुप्पी ही माणूस बनवतो, पण शिंग देव बनवतो प्रियांनो. हालेलुया. आणि हा फरक आहे. जग पण लोकांना राजे बनवतं, पण ते राज्य टिकत नाही. किती लोक आमेन म्हणतील? दाविदाचं राज्य देवाने असं उभं केलं, असा त्याला अभिषेक मिळाला, असं त्याला सामर्थ्य मिळालं की देवाने त्याचं राजासन दाविदाचं आजपर्यंत टिकून धरलेलं आहे. आणि त्याच्या राजासनावरती येशू ख्रिस्त बसणार आहे. हालेलुया. तोच येशू ख्रिस्त जगाचा न्यायनिवाडा करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मी हे का सांगतो? सगळं परमेश्वर स्थानापन्न करतो, परमेश्वर राजाला राजा बनवतो. आणि म्हणूनच आपल्या रानडे पाळक साहेबांचं चर्च 25 वर्ष स्थिर आहे. हे माणसाने बनवलेलं चर्च नाही, हे कुणी बनवलेलं चर्च आहे? देवाने बनवलेलं चर्च आहे. या चर्चचा पाया कुणी घातला? परमेश्वराने घातलेला आहे. या मंडळीवर आशीर्वाद कुणी दिला? देवाने दिलेला आहे. या मंडळीची सुरुवात कोणी केली? देवाने केलेली आहे. या मंडळीत चमत्कार कोणी केले? देवाने केलेले आहेत. त्या परात्पर देवाच्या नावाने प्रत्येक गोष्टी टिकणाऱ्या आहेत. बोलो येशू मसीह की. देवाने केलेलं कार्य टिकणारं आहे. आमेन. तोच राजाला स्थानापन्न करतो, तोच राजाला एखाद्या ठिकाणी बसवतो आणि तोच सगळ्या गोष्टी करतो. जो धोंडा वरून पडला, ज्याने पुतळ्याचा नाश केला आणि ज्याने सगळे राज्य संपवले. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 कोरिंथ 10:4 मध्ये बायबल सांगतं, खडक तर येशू ख्रिस्त आहे. आता हे खडकाचं जे उदाहरण आहे ते ज्यावेळेस मोशेच्या काळात खडकातून पाणी आलं त्याबद्दल दिलेलं आहे. परंतु ही उपमा ख्रिस्ताला दिलेली आपण नक्कीच या ठिकाणी वापरू शकतो की त्या खडकाची उपमा येशू ख्रिस्ताला दिलेली आहे. खडकावरती त्याने मंडळी रचलेली आहे. हा खडक येशू ख्रिस्त आहे. येशूच्या उपस्थितीमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो कुठलीही गोष्ट थांबू शकत नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देवबापाचं काम करता, खऱ्या अर्थाने जिवंत देवाकडे येता, देव तुम्हाला सहकार्य करतो, तुम्हाला तो सहाय्य करतो,
तो तुमच्या वैऱ्याची तोंड बंद करतो, सिंहाची तोंड बंद करतो. तो तुमच्याबरोबर राहणारा देव आहे. आमीन. देवाच्या प्रिय संतगणांनो, अविरत सेवा करणं खूप गरजेचं आहे. बायबलचं वचन सांगतं की तोच राजाला स्थानापन्न करतो, प्रसंग व समय बदलतो. तो आमच्या जीवनातले वाईट दिवस काढतो, आम्हाला तो चांगले दिवस दाखवणारा देव आहे. एक राजा आला, शाऊल, तो चांगला नव्हता. मग दावीद राजा आला, दाविदाचा कालखंड संपला, तो गेला, त्याचा मुलगा शल्मोन राजा झाला. राजे आले आणि राजे गेले, सत्ता येतील आणि सत्ता जातील. वाचूया आपण यशायाचा ग्रंथ 9 अध्याय 6 आणि 7 वचन. आयझाया चॅप्टर 9 वर्सेस 6 and 7. यशाया 9, 6 आणि 7. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. बोलो येशू मसीह की. त्याला अद्भुत मंत्री म्हणतील. कोणता मंत्री? अद्भुत. आजकालचे मंत्री बरेचसे भूत मंत्री आहेत. हालेलुया. कारण भूत मंत्री म्हणजे कसं, भूत जसं गायब होतं तसे वायदे केलेले बरेच मंत्री नंतर गायब होतात. ज्यांना काम करायचे ते करतात, परंतु भूतासारखे काही मंत्री झालेले आहेत. पुढं बायबल सांगतं समर्थ देव, समर्थ देव त्याला म्हटलेलं आहे. समर्थ म्हणजे काबिल, योग्यतेचा, समर्थ काहीही करण्यास. एकदा ना एका व्यक्तीला दुष्टात्मा लागलेत, शिष्य प्रार्थना करतायत, दुष्टात्मा निघाला. येशू आल्यावर दुष्टात्मा निघाला. तुम्ही ऐकलं प्रियांनो? हालेलुया. टायटलच दिले बायबलमध्ये, दुष्टात्मा काढण्यास शिष्य असमर्थ. शिष्यांनी काय गडबड केली असेल? काही लोक फक्त स्टाईल मारायला त्यांना आवडते. बोलो येशू मसीह की. हालेलुया. अत्तरची बाटली बघितली? अत्तरच्या बाटलीतून अत्तर संपल्यावर काय करते बाटली? फुसफुस. काही लोकांच्या प्रार्थना अशा आहेत, सामर्थ्याने नुसतं फुसफुस. ते फुसफुस नको आहे आपल्याला. अत्तर पाहिजे, अभिषेक पाहिजे, आत्मा पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. हालेलुया. देवाच्या अभिषेकाने भरलेले लोक पाहिजेत. पेत्र म्हणत असेल मी पाण्यावर चाललो, मी काढतो दुष्टात्मा. कुणी म्हटलं असेल सगळी मिनिस्ट्रीची जबाबदारी माझ्यावर आहे, आर्थिक. यहूदा म्हटला असेल मी काढतो. सगळ्यांनी येऊन प्रयत्न केले, पण त्यांना जे जमलं नाही ते प्रभूने केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू समर्थ देव आहे. आमेन. तो समर्थ देव आहे, सनातन पिता आहे. सगळ्यांनी म्हणा सनातन पिता. सनातन म्हणजे काय? कधीच न संपणारा. तो अब्रामाचा देव, तो इसहाकाचा देव, तो याकोबाचा देव, तो आमचा देव आहे. पिढ्या बदलतात पण देव बदलत नाही. पिढ्या बदलत राहतील, राजे बदलत राहतील, सगळ्या गोष्टी बदलत राहतील, पण देव मात्र तोच राहिला. म्हणून त्याचं नाव आहे सनातन पिता, शांतीचा अधिपती. हालेलुया. शांतीचा अधिपती. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. हा शांतीचा अधिपती आहे. त्याच्या सामर्थ्याने शांती प्रस्थापित होते. असा हा आमचा जिवंत देव आहे. त्याच्या सत्तावृत्तीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? येशूबद्दलची भविष्यवाणी, येशूचा जन्म होण्याच्या आधी यशाया संदेष्टाने भविष्यवाणी दिलेली आहे. स्पष्ट देवाचं वचन आहे की आता असं राज्य येत आहे की ते राज्य संपणार नाही. सगळ्या सत्ता येतात, सत्ता जातात, पण आता देवाची सत्ता येत आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वराचं राज्य येत आहे प्रियांनो. ऑलरेडी ते राज्य आमच्यात आलेलं आहे. ऑलरेडी ते राज्य आमच्या या ठिकाणामध्ये आलेलं आहे. आमच्या प्रत्येकामध्ये ते राज्य आलं आहे. पण हे देवाचं राज्य वाढत 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 जाणार आहे. आमेन. हालेलुया. प्रभूचं राज्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर स्थानापन्न करणार आहे, समय बदलणार आहे. कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही परिश्रम करत आहात? कुठली प्रार्थना तुम्ही आज देवाकडे करत आहात? काय तुमची विनंती आहे परमेश्वराकडं? तुमच्या विनंतीमध्ये जर दैवी उद्देश असला तर परमेश्वर तुम्हाला यशस्वी करणार. हालेलुया. हन्नाने देवाकडे संतती मागितली आणि त्यावेळेस हन्नाची प्रार्थना देवाकडे आहे
तिची सवत पनिन्ना तिचा द्वेष करते, कारण पनिन्नाला लेकरं आहेत पण हन्नाला मूलबाळ नाही. देवाच्या मंदिरी जाऊन हन्ना रडते, पण हन्नाच्या प्रार्थनेमध्ये एक वैशिष्ट्य होतं. ती देवाला हेच म्हणत होती, मला मुलगा दे म्हणजे मी तो तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल. हालेलुया. जे काही तुम्ही देवाला मागता त्याच्यात तुमचा दैवी संकल्प असला पाहिजे. देवा मला दे यासाठी की तुझं गौरव व्हावं, मला घर दे की त्या घरात मला प्रार्थना करता येईल, मला गाडी दे यासाठी की ती गाडी घेऊन मला प्रार्थनेला जाता येईल. जे तुम्ही मागता त्यामध्ये देवाचा उद्देश असणं गरजेचं आहे. हालेलुया. तुमच्या मागण्या मान्य होतीलच यात तीळ मात्र शंका नाही. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट आहे की येशूची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळते. अनेक राजांबद्दल आपण पाहतो, पण सरते शेवटी देवाच्या राज्याबद्दल देवाचं वचन आहे. परमेश्वर आमच्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढणार आहे. 1 शमूएल 2 अध्याय 8 वचन, 1 शमूएल चॅप्टर 2 वर्स 8. तो कंगालांना धुळीतून उठवतो, दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेविली आहे. आमेन. बायबल सांगतो तो कंगालांना धुळीतून उठवणारा देव आहे. कंगालांना धुळीतून उठवणारा देव आहे. ज्या स्थानात तुम्ही आहात तिथून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. हालेलुया. कुठं तुम्ही कर्जामध्ये अडकून पडलेले आहात का? हालेलुया. संकटात अडकून पडलेले आहात का? कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही थांबलेले आहात का? परमेश्वर तिथून तुम्हाला बाहेर काढणार आहे. हे देवाचं अभिवचन आहे. देव तुम्हाला स्थानापन्न करत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या प्रॉब्लेमला मोठं करतो, समस्येला फार मोठं समजतो. खूप वेळा आपल्या ज्या समस्या आहेत त्यांना आपण मोठं करतो. एकदा एका बहिणीने माझ्याकडे येऊन प्रार्थना विनंती केली, पाळक साहेब प्रार्थना करा. हे दुष्टात्मा असा फिरून येतो आणि माझ्या डोक्यावर बसतो. कुठं दुष्टात्मा काय करतो? असा फिरून येतो. आणि म्हटलं ताई, चूल आहे ना, चूल बघितली का तुम्ही? चूल जेव्हा ती चूल गरम आहे, विस्तव आहेत ना, मच्छर माशी झुरळ तिकडे येत नाही. पण एकदा चूल थंड झाली, कुणाला पण एंट्री आहे. हालेलुया. मच्छर येऊन बसतील, मासे येऊन बसतील, झुरळ येऊन बसतील, काही कीटक त्याच्यात येऊन बसतील, पण आग आली ना का कुणी बसत नाही. तुमच्यात पवित्र आत्म्याचा आग पाहिजे प्रियांनो, देवाचं सामर्थ्य पाहिजे. दुष्ट आत्मा तुमच्याकडं फिरकू पण शकत नाही. सैतानाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. कुणाला आमेन म्हणता येईल का? आमच्यामध्ये कुणाचा अग्नी पाहिजे? देवाचा अग्नी पाहिजे. पवित्र आत्म्याची आग आमच्यामध्ये पाहिजे. खूप लोकांना प्रॉब्लेम डोक्यावर घ्यायची सवय असते. पास्टर प्रार्थना करा, आमच्या डोक्यावर कर्ज झालंय. काही लोकांना सवय डोक्यावर प्रॉब्लेम घ्यायची, कर्ज, टेन्शन. मुलाचं लग्न होत नाही, सगळं टेन्शन डोक्यावर, प्रॉब्लेम डोक्यावर. काही कचरा घ्यायचा डोक्यावर ठेवायचा. मग आता सगळं ओझं डोक्यावर घेतल्यानंतर माणसाचं काय होणार? ओझं होणार. ओझं घेऊन चालता येईल का? मग माणूस असा कमजोर होतो प्रार्थनेत, सगळ्या गोष्टीत. कोणी म्हटलं ना प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, इकडं चर्चचा आवेश असा असतो, हालेलुया, टाळ्या, आणि ह्याचं चाललंय फक्त. त्याच्या टाळ्या पण काही त्याच्यात जीव नसतो. भाकरी थापतोय का टाळ्या वाजवतोय काय कळत नाही. निराश माणसाचं काही खरं नाही. खूप लोकांना प्रॉब्लेम कुठं घ्यायची सवय, पण आपण प्रॉब्लेम कुठं घ्यायचे नाही? डोक्यावर घ्यायचे नाही. हालेलुया. आमचे प्रॉब्लेम कुठं आहेत?
कोण म्हटलं ते? प्रेज द लॉर्ड सिस्टर. आमचे प्रॉब्लेम कुठे आहे? पायाखाली. आमच्या समस्या कुठे आहेत? पायाखाली. एकदा मी ज्या दिवशी मला हे प्रकाशन मिळालं, मला एक गोष्ट पक्की कळाली, प्रॉब्लेमला कधीच मोठं समजायचं नाही. पेत्र आणि सिलास जेलमध्ये देवाची स्तुती आराधना करतायत. बोलो येशू मसीह की. संकटात ज्याला हसता आलं, देवासाठी गौरव करता आलं, ते लोक धन्य आहेत. हालेलुया. अडचणी आल्यानंतर पण जे खुश राहतात, काय प्रॉब्लेम नाही, देव माझ्या बरोबर आहे, ते लोक आशीर्वादित आहेत. ते हसत हसतच प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून टाकाल. तुमच्या जीवनात देवाचं गौरव प्रकट होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या समस्येला मोठं नाही समजायचं आहे. आज तो देव, महान परमेश्वर आमच्यामध्ये उतरून आलेला आहे. हालेलुया. प्रभूची उपस्थिती इथं आहे, प्रभूचं सामर्थ्य इथं आहे, आणि त्या प्रभूचं आज आम्हाला अभिवचन आहे की तो आज इथं उपस्थित प्रत्येकाचा समय बदलणार आहे. तो आमचं जीवन ट्रान्सफॉर्म करणार आहे. हालेलुया. सेवेमध्ये मी कुठं पण गेलो, लहान मुलगा जरी दिसला, मी फार रिस्पेक्टने त्यांच्याशी बोलतो. लहान जरी असेल, माझ्यापेक्षा वयाने खूप, मी कधीच आरे कारे घालत नाही. इकडं ये रे आणि तिकडं जा रे. बोलो येशू मसीह की. कधीच असं नाही बोलायचं. माहीत नाही उद्या तो कोणीतरी मोठा देवाचा सेवक असेल, माहीत नाही ती उद्या कोणीतरी मोठी देवाची सेविका असेल. रिस्पेक्टने बोला, प्रेमाने बोला आणि देवाचं गौरव करा. आज देवाने तुमचा समय बदलण्याचा निश्चय केलेला आहे. परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार आहे. तो राजाला स्थानापन्न करणारा देव आहे. आमेन. एक